परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची रशियाच्या परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी चर्चा, द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा। गॅस टंचाईच्या हॉटेल व्यावसायिकांना झळा, बायोगॅस प्रकल्पाला चालना देणं गरजेचं, पुण्यातील बायोगॅस प्रकल्प प्रमुख गजानन पाटलांची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट, शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मानले आभार। रामराव वडकुतेंनी राज्यसभा सदस्यत्वाचा प्रमाणपत्र स्वीकारलं, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या। आज रामराव वडकुते यांनी सदस्य प्रमाणपत्र स्वीकारलं। निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, महापौर शर्मिला पिंपळकर यांचं हे आवाहन पाहायला मिळतं। अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये सुनेत्रा पवारांशी त्यांनी अजित पवारांविषयी भावना देखील प्रतिमा देऊन व्यक्त केल्या। राज्य सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून जी आहे ती बदली करण्यात आलेली आहे। या बदलीमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आता समोर आलेली आहे, त्यामध्ये महेश आव्हाड देखील यांची बदली करण्यात आलेली आहे। पनवेल पंचायत समितीवरती भाजपनं पहिल्यांदाच कमळ फुलवलेलं आहे। रंजना वास्कर यांची सभापतीपदी तर भूपेंद्र पाटील यांची उपसभापती निवड करण्यात आली। 16 पैकी 15 जागा जिंकत भाजपनं शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व संपवलं। रायगडच्या रोहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक पार पडलेली आहे। या निवडणुकीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या विजया पाशीलकर सभापतीपदी तर संजय मांडसुलकर हे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत। चंद्रपूरमधील बंडू धोत्रे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे। प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी काळं फासून आंदोलन करण्यात आलं। दारवा कारंजा मार्गावरील टोल नाक्यावर काँग्रेसची धडक पाहायला मिळते। काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल माणिकराव ठाकरे टोल विरोधात आक्रमक झाले। टोल वसुली करू न देण्याचा इशारा देण्यात आला। तर सोलापूरमध्ये लग्न करून पैसे आणि सोनं घेऊन पळून जाणाऱ्या टोळीचं स्टिंग ऑपरेशन करत भांडाफोड करण्यात आलाय। स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना तसं कशा प्रकारे हे रॅकेट काम करतं याचं संपूर्ण कथन करण्यात आलं। साताऱ्याच्या फलटणमधील उत्तरेश्वर हायस्कूलमधील शिक्षकानं विद्यार्थ्यांना सोबत घेत 10वीचे पेपर तपासले। 10वीच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत पेपर तपासल्याची धक्कादायक बाब समोर आली। यवतमाळ जिल्हा परिषदेतील सिंचन विभागावरती आता जप्तीच्या कारवाईची नामुष्की पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची 55 लाख रुपयांचा मोबदला न दिल्यानं 59 खुर्च्या संगणक प्रिंटर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। धारवा न्यायालयाचे आदेश पाहायला मिळतात। कोल्हापूरच्या पडळ गावामध्ये सौर प्रकल्पासाठी गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे। जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं। गावात गायरान जमीन शिल्लक राहत नसल्यानं गावकऱ्यांची प्रकल्पाला विरोध। मनमाडमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण, वीज बिल कमी करण्याच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती। मारहाणीत महावितरणच्या कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल। तर नागपूरच्या बजाजनगर परिसरामध्ये सेलिस्टिटर कॅफेमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई, संबंधितांवर गुन्हा दाखल। काश्मीरात गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी पप्पू पेजरला अटक। मुंबई विमानतळावरून पप्पू पेजरला अटक। 2023 मध्ये इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणात पप्पू मुख्य आरोपी। यवतमाळमध्ये 10वीचा विज्ञान भाग 1चा पेपर फुटला। पेपर मोबाईलवर व्हायरल, पेपर सोशल मीडियावर आल्यानं कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा। उमरखेड शिक्षण विभागानं जबाबदारी झटकली। भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू।